अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस ज्येष्ठ समाजसेवक जनार्दन पंत बोथे यांना केंद्र सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। विदर्भातील सर्वात मोठे संत म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सहवासात जनार्दन पंत बोथे यांनी दीर्घकाळ कार्य केले आहे। इतकेच नव्हे तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे अधिकृत छायाचित्रकार म्हणूनही बोथे यांची विशेष ओळख आहे। गुरुदेव सेवा, समाज प्रबोधन आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे। त्यांच्या या कार्याची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे। ही बाब अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात मनाचा तुरा ठरवणारी आहे। दरम्यान पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर जनार्दन पंत बोथे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की हा पुरस्कार माझा नसून हा सन्मान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याचा आहे। हा मान मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरणी अर्पण करतो। देशभरातील सर्व गुरुदेव भक्तांचा हा सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना बोथे यांनी दिली आहे। जनसमर्थन न्यूज, गुरुकुंज मोजरी, तिवसा, जिल्हा अमरावती। पुरस्कार तर खरं म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याचा हा सन्मान आहे, प्रस्ताव आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं कार्य देशभरात नाही जगभरात होतं आणि त्या कार्यामध्ये आम्ही सगळे प्रचारक मंडळी जेवढी सेवा मंडळाची होती ती सगळी त्या प्रचारकाच्या हा सगळ्यांचा सन्मान आहे असं मी आजच्या घडीला समजतो। आणि हा सन्मान राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चरणी मी स्वतः वैयक्तिक माझी श्रद्धा आहे म्हणून त्यांच्या चरणी अर्पण करतो। परंतु हा सन्मान जे राष्ट्रसंतांचं कार्य करतात, जे प्रचारक मंडळी हजारो लाखो भारतामध्ये, त्यांच्यासाठी हा सन्मान आहे। त्यामध्ये मी एक आहे, मला एकट्याला मिळून आमच्या सर्वांना हा सन्मान मिळालेला असं मी समजतो।